त्याला फक्त 44 जागा येतील असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला। काँग्रेस 150 आणि शरद पवार 88 जागांवरती ठाम असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हाती फारसं काही लागणार नाही असा दावा त्यांनी केला। तर महाविकास आघाडीत कुणीही आकडा घेऊन बसलेलं नाही, राज्यामध्ये सत्ता येणं महत्त्वाचं हेच सूत्र असल्याचं म्हणत राऊतांनी आंबेडकरांचा दावा फेटाळून लावला। इंटरनली काँग्रेस असं ठरवतंय की आपण 150 जागेच्या खाली यायचं नाही आणि शरद पवारांनी ठरवलेलं आहे की 88 जागेच्या खाली आपण यायचं नाही। या दोघांचंही आपण असं टोटल केली तर 244 होतात अशी परिस्थिती आहे। याचा अर्थ सेनेला म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला फक्त 44 जागा सोडायला तयार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। जागा वाटपाला आम्ही बसतो, आम्हाला माहिती आहे काय गणित आहे। कोणीही आकडा घेऊन बसलेलं नाही आणि पवार साहेब तर नक्कीच नाहीत, आम्हाला माहिती आहे। पवार साहेबसुद्धा या भूमिकेत नाहीत, किंबहुना पवार साहेब यांची भूमिका किंवा उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयमी आहे की आपण तिघांनी एकत्र बसून जागांचं वाटप अशा प्रकारे करू की या राज्यात आपली सत्ता आलीच पाहिजे। त्याच्यामुळे पवार साहेबांनी एखादा आकडा घेऊन काही भूमिका घेतली आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही। आणि आता पुढची बातमी बघूया। देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी 50% अधिक राज्यामध्ये आली आहे। कोकण मराठवाडा या भागामध्ये अजून मोठे प्रकल्प नियोजित आहेत, मात्र राज्यात झालेली औद्योगिक प्रगती विरोधक काही मानायला तयार नाहीत असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। राज्याची उद्योगामध्ये पिछेहाट झाल्याचा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचं त्यांनी म्हटलं। माझ्यासोबत उदय सामंत जी आहेत उद्योगमंत्री। सर, काय म्हणाल तुम्ही? उद्योग भरारी एक महत्त्वाकांक्षा। मला सर्वप्रथम चौथा स्तंभ म्हणून तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत की तुम्ही वस्तुस्थिती मांडली आणि 52,000 कोटीची गुंतवणूक मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला आली हे स्वतः तुम्ही कबूल केलं। काही लोक हे कबूल करत नाहीत, काही लोकांना डोळे असूनसुद्धा दिसत नाही। म्हणून मगाशी मी सांगितलं की या प्रेझेंटेशनमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं देखील प्रेझेंटेशन आहे, कारण त्याचे वर्षभराचे जे 46,000 कोटी रुपये आहेत हे मार्केटमध्ये रोटेट होणार आहेत आणि मार्केटमध्ये ज्या ज्या ठिकाणी ते जाणार आहेत त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली उद्योजकांनाच त्याचा फायदा होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की शाश्वत विकासाच्या दिशेनं महाराष्ट्र जात असताना त्याच्यावर टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही। छत्रपती संभाजीनगरला 52,000 कोटीचे प्रकल्प सरकारच्या माध्यमातून उद्योजकांच्या मार्फत आम्ही दिलेले आहेत। विदर्भामध्ये आज मी होतो, विदर्भामध्ये देखील जवळजवळ 1.5 लाख कोटीचे प्रकल्प हे आम्ही तिथे दिलेले आहेत, त्याची कामं देखील सुरू झालेली आहेत। आणि याच महाराष्ट्राच्या उद्योग भरारीमधनं आम्ही सगळ्यांनाच म्हणजे पत्रकारांना, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना, उद्योजकांना, आमच्या लाभार्थ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की मागच्या काही वर्षामध्ये उद्योग विभागाची वाटचाल आणि या 2.25 वर्षातली माननीय शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालची वाटचाल याच्यामध्ये जमीन आसमानाचा जो फरक झालेला आहे, उद्योग जो आपल्याकडे यायला बघतो आणि त्याच्यामुळेच परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आलेला आहे, हे देखील आम्ही महाराष्ट्राच्या उद्योग भरारीतनं जनतेपर्यंत पोहोचवतो। एकंदरीतच राज्यामध्ये जी काय 51-52% देशाच्या एकूण गुंतवणूक आलेली आहे ते विरोधक मान्य का करत नाही हा मोठा सवाल उपस्थित त्यांनी केला आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। एक अगदी छोटासा ब्रेक